नमस्कार, मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती की तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला पहिले इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मग खर्चाला राहिलेले पैसे वापरायचे आहेत. जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 20-10-70चा नियम पाहिला, त्याच्याच रिलेटेड थोडं पुढे आपण आज डिस्कशन करणार आहोत. कारण का काय होतं, आपली मेंटॅलिटी अशी बनलेली आहे की आपण पहिले खर्च करतो, खर्च करायला पाहतो आणि जर पैसे राहिले तर मग आपण इन्व्हेस्ट करू असं. पण आता आपल्याला हळूहळू चेंज करायची आपली मेंटॅलिटी. कधीही कुठलेही पैसे आलेत की आपल्याला पहिले इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. 10 ते 20% हा भाग, तुमची इन्कम कितीही असो, मग ती 10,000 असो, 5,000 असो, 15,000 असो, त्यातला 10 ते 5% किंवा 20% भाग पहिले तुम्हाला बाजूला काढायचा आहे. तो इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे आणि मग राहिलेला जो भाग आहे तो तुम्हाला खर्च करायचा आहे. आणि त्याशिवाय अजून एका विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि तो आहे की बऱ्याचदा काय होतं, इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगच्या वेळी, म्हणजे आपण शेवटी शेवटी जेव्हा टॅक्स लागायला लागतो, म्हणजे एक तर फायनान्शियल इयर सुरू होण्याच्या वेळी आपण काही प्लान करत नाही. जेव्हा डिसेंबर जानेवारी होतं, हे बहुतेक वेळा जे सॅलरी पर्सन असतात, आणि आता टॅक्स रिजिम दोन आहेत, एक ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम. पूर्वी काय व्हायचं, फक्त एकच टॅक्स रिजिम आपल्याकडे होता आणि त्यावेळी इन्व्हेस्टमेंट ही टॅक्स वाचवण्यासाठी केली जायची. आणि त्यावेळी असं व्हायचं की डिसेंबर जानेवारी आला की लोक धावायचे, मला बाबा टॅक्स नाही लागला पाहिजे, कर नाही लागला पाहिजे, त्यापेक्षा मी इन्व्हेस्टमेंट करेन, मी गव्हर्नमेंटला पैसे कशाला देऊ, त्यापेक्षा मी माझ्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी पैसे साठवीन किंवा इन्व्हेस्ट करेन. पण अशा वेळी सुद्धा आपण शेवटी शेवटी घाईघाईमध्ये असे इन्व्हेस्टमेंट्स केले गेलेले आहेत, लोकांनी त्या त्यावेळी अशा इन्व्हेस्टमेंट्स प्रोडक्टमध्ये करून ठेवले की ज्याचा काहीच आता जास्त व्हॅल्यू राहिलेला नाहीये. जे जर त्यांनी ते दुसऱ्या कुठे इन्व्हेस्टमेंट नीट शांतपणे प्लॅनिंग करून जर केलं असतं तर त्याचा खूप फायदा झाला असता. आणि अजूनही जे कोणी ओल्ड रिजिम अडॉप्ट करतोय, ऑप्शन तो अवेल करतोय, तर कारण न्यू रिजिम मध्ये तर आपल्याला आता काही टॅक्स सेव्हिंग्ज अव्हेन्यूज नाही आहेत, त्यामुळे तो प्रश्न राहिला नाहीये. पण त्याहीसाठी जे न्यू रिजिम मध्ये जात आहेत तर त्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. उलट त्यांनीही आता इन्व्हेस्टमेंटही करायलाच पाहिजे आणि आपल्या भवितव्याच्या हिशोबाने, आपल्या चांगल्या भविष्याच्या हिशोबाने नीट प्लॅनिंग करून ऍडव्हान्स मध्येच करायला हवी. आणि फायनान्शियल इयर जेव्हा सुरू होतं त्यावेळी खरं तुम्ही शांतपणे बसून ते पेपर वर्क करायला हवं. तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर बरोबर, तुम्ही फायनान्शियल प्लॅनर बरोबर बसलं पाहिजे. त्याच वेळी तुम्ही एप्रिल, मे, जून, ऍटलिस्ट फार फार तर जून पर्यंत तुम्ही हे सगळं डिसाईड करून तुमच्या पुढच्या पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंटचं करायला हवं. आणि ज्यावेळी आपण ही इन्व्हेस्टमेंट आपल्या भवितव्यासाठी, भविष्याचा विचार करून, नीट प्लॅन करून जेव्हा करतो, तेव्हा पुढे आपण आपली वेल्थ तयार करू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्याला एक फेक एंड, आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्याला पुरेल एवढा पैसा छानपैकी आपण जगू शकू, आताच्या आपल्या प्रमाणे आपली लाईफस्टाईल आपण ठेवू शकू, अशा वेल्थ निर्माण करण्यासाठी तुम्हाला आतापासून गरज आहे. आणि पेपरवर होणं फार महत्वाचं आहे. पेपरवर प्लॅनिंग ही झाली पाहिजे. कधीही लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट आता डिजिटल दुनिया आहे, सगळं मान्य आहे, टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही मोबाईलवरती सगळं करू शकता, लॅपटॉपवरती सगळं रेकॉर्ड करू शकता. पण जे तुम्ही हाती तुमच्या स्वहस्ताक्षराने, पेनाने वगैरे तुम्ही पेपरवर जेव्हा लिहून काढता, तेव्हा ते छानपैकी इथे बसतं तुमच्या माइंडला, म्हणजे तुम्हाला ते सतत चांगलं लक्षात राहतं आणि तुम्हाला हे करायचं आहे. आणि ते एक जास्त चांगलं अट्रॅक्ट करतं, गोष्टी चांगल्या आहेत, म्हणून ते लिहिणं फार महत्वाचं आहे. हाती लिहिण्याची सवय ठेवा. एक अवांतर होईल थोडं विषयाला, पण एक त्याच्या रिलेटेड आहे, पण आपल्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. पुन्हा पुन्हा नोट्स काढायचा. कधीही तुम्ही कुठलं व्हिडिओ पाहिलात, लेक्चर पाहिलं, काही तुम्ही कुठे फिजिकली जाऊन काही ऐकलं, तर तुम्ही त्याही वेळी मोबाईल किंवा लॅपटॉपवर डिजिटल वस्तू मध्ये वरती
पॉइंट्स नोटिंग करणं. कधी तो हा बाबा एकदम नसेलच गोष्ट वेगळी, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर नोट्स काढल्या. पण जेव्हा किंवा तुमच्याकडे अजून पण बघा, मोठ्या मोठ्या सेशन्स मध्ये नोटपॅड्स दिले जातात, पेन दिलं जातं. का दिलं जातं? किंवा जो डिलिव्हर करणार असतो लेक्चर, त्याचा हेतू काय असतो त्यामागे, अजून पण तुम्ही पहा. ह्या अशा मोठ्या सेशन्स मध्ये नोटपॅड्स दिले जातात, पेन पेन्सिल, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स हॉल्समध्ये टेबल्स वरती नोटपॅड ठेवलेले असतात. तर हे तर महत्व आहेच, पण प्लॅनिंग ऍडव्हान्स मध्ये करणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच आज आपण काय शिकायचं आहे, तर पहिले आपल्याला इन्व्हेस्ट करायचंय. जो कुठला पैसा आपल्याकडे पहिले येतोय त्याच्यातून पहिले आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग खर्च करायचा आहे. आणि आपल्याला कुठल्याही टॅक्स सेव्हिंग साठी म्हणा किंवा असं घाईघाईत कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. शांतपणे बसून लिहून प्लॅनिंग केल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. तर हा होता आपला आजचा विषय. कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.